यानंतर एक बातमी पाहणार आहोत। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःच्या मालकीचे 2 प्लॉट विकून राज्यातल्या पूरग्रस्तांना 25 लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे। आपल्या 2 प्लॉटच्या विक्रीच्या व्यवहाराची कागदपत्र आणि 25 लाखांची रोकड दाखवण्यासाठी त्यांनी आज पत्रकारांना आमंत्रित केलं होतं आणि लवकरच या मदतीचं वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते केलं जाणार असल्याचं संजय गायकवाड यांनी सांगितलंय। तर गायकवाडांनी आपल्या जमिनीची विक्री तब्बल 4,90,00,000 केली आहे आणि त्यातले अवघे 25 लाख रुपयांच्या वाटपाचा सोहळा करत प्रसिद्धीची सोय केल्याचा टोला काँग्रेसच्या अतुल लोंढेने लगावला आहे। आज मी माझ्या वतीने 25 लाख रुपयाची मदत ही या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना देणार आहे। हे पैसे देताना मी माझे सर्वे नंबर 44 मधले 2 प्लॉट याची इसार पावती करून ही रक्कम या ठिकाणी आणली। खरेदी अजून व्हायची बाकी आहे, पण 25 लाखाची इसाराची रक्कम मी ऑफिसला आणलेली आहे आणि ती रक्कम मी डीडीच्या माध्यमातून किंवा चेकच्या माध्यमातून सीएम फंडामध्ये त्या ठिकाणी देणार। संजय गायकवाड प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी नवीन नवीन कारनामे करत असतात। कधी तलवारीने केक कापतात, तर कधी वेटरला बॉक्सिंग करतात, त्याला मारतात, पाडतात खाली। आणि आता तर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मी माझी जमीन विकली। माहिती घेतली आम्ही, 4,90,00,000 काहीतरी अशी जमिनीचा सौदा झालेला आहे आणि 25 लाख असे टेबल वगैरे ठेवून मी शेतकऱ्यांना देतो आहे। अहो संजय गायकवाडजी, असली फालतू प्रसिद्धी करण्यापेक्षा ज्या सरकारमध्ये तुम्ही आहे ना, त्या सरकारला सांगा की 50,000 हेक्टरी मदत शेतकऱ्यांना पहिले द्या।